जलगांव के चोपड़ा तालुका में बढ़ते तापमान और संक्रमण तत्व प्रकोप से तरबूज उत्पादन में करीब 50% की गिरावट दर्ज की गई है। मार्च में अचानक बढ़े तापमान और समय पर वीजा न मिलने के कारण किसानों को पानी देने और फसल की देखभाल में कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। इसके अलावा फसल के तैयार होने के बाद भी व्यापारी कम दाम में खरीदारी कर रहे हैं, जिससे किसानों को केवल लगभग 7 रुपये प्रति तरबूज दर मिल रहा है। तरबूज उत्पादन रविंद्र चौधरी ने बताया कि पिछले साल केले की फसल में भी उन्हें उचित दाम नहीं मिला था और इस साल भी आर्थिक नुकसान की स्थिति बनी हुई है। काका, आपल्या शेतामध्ये टरबूज लागवड केलेली होती, तर टरबूजवर काही उन्हाचा प्रभाव दिसून येतोय? आता मग जानेवारी 1 जानेवारीला लागवड केली होती। सरासरी 27 ते 28 दिवसाचे 1 महिन्याचे रोप लावलं होतं। डिसेंबरमध्ये रोप तयार झालं। ते जानेवारी फेब्रुवारी 2 महिने 10 दिवस म्हणजे 60 दिवस 65 दिवसाचे पीक येते। मग यावर्षी ऊन जास्त असल्या कारणाने त्याचा काय परिणाम? तर ते फेब्रुवारी मार्चमध्ये तापमान वाढलं आणि परत ते व्यापारी घेणारे इतर ठिकाणी माल जातो, पण ते टायमावर म्हणजे ते 7 रुपये गेलं आहे। अच्छा, खर्च किती लागला आहे? खर्च मला कमीत कमी 1.25 ते 1,30,000 रुपये लागलेला आणि मेहनत वेगळी? मेहनत तर वेगळी। आता माझे फक्त खर्च निघाला आहे, मेहनत तर काहीच नाही। काही फवारणी वगैरे मटेरियल खत आणि भावही काही मिळाला नाही। जर भाव चांगला मिळाला असता तर उत्पन्न भरपूर होतं, पण कमीत कमी 50% तर आता फेकलं जातं आहे ते उन्हाच्यामुळे। हे बाकी व्हायरस, बाकी उन्हाचे चट्टे पडलेले। अच्छा, म्हणजे आता बरेच माल अजून शेतात पडलेला आहे? पडला आहे। मग आता फक्त ते चांगला छाटून पाहू आता जेवढे निघाले 5-10 हजार रुपये तेवढं आहे। म्हणजे जो आपण आपली जी अपेक्षा होती उत्पन्नाची ते पूर्ण काय झाली नाही? काय करता आता मागच्या वर्षी केळी बी आता केळीवर टरबूज लावलं होतं। केळीसुद्धा 250 ने 3 रुपये क्विंटल गेली आहे। आपला 250 ते 300 रुपये क्विंटल। बरोबर। आता टरबूजने बी तसंच झालं। काय नाव आहे काका? रवींद्र नागो चौधरी, चोपड़ा।